नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. बघा, स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी इयत्ता 7वी याच्यामध्ये गणित या विषयातील संख्यांवर आधारित उदाहरणे याच्यामध्ये आपल्याला त्रिकोणी संख्यांवर उदाहरणं किंवा प्रश्न विचारलाच जातो. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. बघा, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा ते बघितलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाया माहीत असल्यास ती त्रिकोणी संख्या कोणती हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पुन्हा एकदा सांगते, त्रिकोणी संख्या म्हणजे काय, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. बघा, या व्याख्येवरून आपण त्रिकोणी संख्येवरचा कोणताही प्रश्न असला तरी आपण त्या व्याख्येवरून तो प्रश्न काय करू शकतो, सोडवू शकतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न असा दिला आहे, 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. म्हणजे आपल्याला पाया माहिती आहे, आपल्याला काय काढायचे, त्रिकोणी संख्या काढायची आहे. मगाशीच म्हटल्याप्रमाणे पाया म्हणजे सुरुवातीची संख्या, मग इथे लिहून घेतला आपण 6. त्रिकोणी संख्या काढण्यासाठी त्याच्या पुढची क्रमांक संख्या आहे 7 आणि काय करायचं, या दोघांच्या उत्तराला 2ने भागायचं आहे. म्हणजे बघा, परत एकदा व्याख्या सांगते, दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. मग बघा, 6 7 42 आणि हे भागिले 2, भागिले 2 म्हणजेच 42ची निमपट. मग आपल्याला माहिती आहे 42च्या निमपट आहे. बघा, इथे भाग जातो, बे एक्के बे, बे दुनी 4, बे एक्के बे. मग आपलं उत्तर किती आलं, 21. म्हणजेच 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या आहे 21. बघा, आणखी एक प्रश्न घेऊया. 11 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. बघा, याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की करा, कमेंट करून मला सांगा याचं उत्तर काय आहे ते. बघा, पाया आहे 11, 11च्या पुढची क्रमांक संख्या 12 आणि भागिले 2. मग आपल्याला मिळते 12 एक्के 12, हचाला 1, परत 12 एक्के 12 आणि हचा 1 13 भागिले हे 2. आता बघा, इथे भाग घालूया, बे एक्के बे, बेसक 12, इकडचा इथे राहिला, बेसक 12. मग आपलं उत्तर किती आलं, 66. म्हणजेच 11 पाया असणारी त्रिकोणी संख्या आहे 66. बघा, या पद्धतीने आपल्याला पाया माहीत असल्यास त्रिकोणी संख्या काढता येते. म्हणजे सहज सोप्पा आहे, त्यामुळे याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. आता ही ट्रिक्स तुम्हाला कळले तर तुम्ही ह्याच्यावर 4 ते 5 उदाहरणं आणखी सोडवलेत तर तुम्हाला हे फिक्स ह्याचा क्लिअर कन्सेप्ट होईल आणि हे आपल्याला परीक्षेला ज्यावेळेस विचारतील त्यावेळेस सहज तुम्ही याच्यावर आधारित कोणतंही गणित विचारलं तर तुम्ही सोडवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.